पावसाळ्यात सर्वात आधी आठवण येते ते म्हणजे गरमागरम भजी. तर भजी कुठलीही असू द्या, म्हणजे बटाटा भजी किंवा कांदा भजी किंवा मूग भजी, कुठलीही भजी असू द्या, पावसाळ्यात खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. तर तसेच आज आपण कांदा भजी आणि बटाटा भजीची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी बाउलमध्ये 1 कप इथे बेसन घेतलेलं आहे. तसं तर बटाटा भज्यामध्ये खूप जास्त मसाल्यांची गरज नसते. याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. सोबतच चवीपुरतं लाल तिखट घालून घ्यायचं आहे. तुम्हाला वाटलंच तर थोडीशी हळदसुद्धा घालू शकता. आणि आता याला थोडं थोडं पाणी टाकून याचं घट्टसर आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे. तर बटाटा भजीमध्ये बटाटी चांगली अशी फुलली पाहिजे, यासाठी हे जे बॅटर आहे तेच अगदी परफेक्ट झालं पाहिजे. म्हणजे खूप जास्त पातळ व्हायला नको आणि खूप जास्त घट्टही नको. तर इथे बघू शकता या पद्धतीने घट्टसर ठेवायचं आहे, म्हणजे याची जी कोटिंग आहे ती बटाट्यावर छान अशी आली पाहिजे. सोबतच मी इथे बटाट्याचे काप या पद्धतीने करून घेतलेले आहे. तर बघू शकता असे पातळ पातळ आपल्याला काप करून घ्यायचे आहे. तुम्ही हे स्लायसरनी सुद्धा करू शकता. मी इथे चाकूने हे असे पातळ कट करून घेतलेले आहे आणि याला पाण्यामध्ये ठेवलं होतं. तर आता हे साईडला ठेवून घेऊया. आणि जोपर्यंत आपलं बेसन आपण साईडला ठेवलं आहे तोपर्यंत आपण कांदे भाज्यांसाठी इथे मी कांदे कट करून घेतलेली आहेत. तर कांदी बघा थोडीशी अशी जाडसर पाहिजे, म्हणजे अगदी पातळ नाही पाहिजे. म्हणजे खूप जास्त पातळ असली ना तर मग ती खूप अशी नरम पडतात आणि मग ते आपल्याला कांदे भाज्यामध्ये जो आपण म्हणतो खेकडा भाजीसारखी शेप त्याचा दिसत नाही. तर थोडीशी जाडसरच ठेवायची आहे आणि याच्या पाकळ्या मोकळ्या झाल्या पाहिजे, यासाठी या पद्धतीने हाताने चुरून घ्यायचं आहे. तर आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. म्हणजे भज्यांना जितकं मीठ लागणार आहे तेवढं मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. सोबतच पाव चमचा लाल तिखट घालून घेतलं आहे आणि परत हाताने या पद्धतीने मिक्स करून घेऊया. म्हणजे मीठ जे आहे ते चांगलं असं कांद्याला लागलं गेलं पाहिजे. तर या पद्धतीने आपण मीठ लावून ठेवलं तर कांदे आपले सॉफ्ट होतील. तर आता हे जे कांदे आहे ना आपण साईडला ठेवून घेऊया आणि आधी बटाटा भजी करून घेऊया, तोपर्यंत याला पाणीसुद्धा सुटेल. तर हे साईडला ठेवून घ्यायचं आहे. तर सर्वात आधी आपण बटाटा भजी बनवायला घेऊया. तर आपलं हे बॅटर तयार झालं आहे. यामध्ये अगदी चिमटभर खाण्याचा सोडा घालूया. परत एकदा याला छान असं मिक्स करून घेऊयात. आता आपलं हे बॅटर तयार झालं आहे आणि दुसरीकडे मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलं आहे. तर तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. तर आपण आता बटाटा भजी फ्राय करून घेऊया. तर यासाठी हे जे बटाट्याचे काप आहेत ते याच्यामध्ये आपण एक एक डुबवून घ्यायचं आहे आणि या पद्धतीने बेसनमध्ये चांगलं असं कोट करून याला आपण तेलामध्ये तळायला टाकून घेऊया. तर असेच एक एक करून आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. तर गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे, म्हणजे आतले जे बटाटे आहेत ते सुद्धा शिजले पाहिजे. तर इथे बघू शकता मस्त असे हे टम्म फुललेले आहेत. तर याला दोन्ही साईडनी पलटवून छान असं फ्राय करून घ्यायचं आहे. तर थोडासा डार्क कलर करून घेऊया, म्हणजे हे जे बटाट्याची भजी असतात ना ते जास्त वेळपर्यंत कुरकुरीत राहतात. तर थोडे अजून आपण डार्क करून घेऊयात. तर इथे बघू शकता मस्त असे आपले फ्राय करून झालेले आहेत. तर या पद्धतीने फ्राय केले तर पुष्कळ वेळपर्यंत हे जे बटाटा भजी आहेत ते कुरकुरीत राहतात. तर आता आपण हे जे आहेत ते काढून घेऊयात आणि याच पद्धतीने बाकीसुद्धा मी फ्राय करून घेणार आहे. तर इथे एका प्लेटमध्ये हे आपण काढून घेऊयात. तर तुम्ही हे केचप बरोबर किंवा हिरव्या चटणी बरोबर किंवा असंच सुद्धा खाल्लं तरीसुद्धा मस्तच लागतील. तर अगदी पुरीसारखे मस्त असे टम्म हे बटाटा भजी फुललेली आहेत. तर या पावसाळ्यात एकदा या पद्धतीने बटाटा भजी नक्कीच ट्राय करून बघा. मस्त अशी टम्म फुललेली अगदी पुरीसारखे हे टम्म फुललेले आहेत आणि खायला देखील अगदी क्रिस्पी आहेत. तर मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. तर हे बघू शकता. तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर दुसरीकडे आपण आता कांदा भजीसुद्धा बनवायला घेऊयात. त्यासाठी जे आपण कांदे साईडला ठेवले होते ते बघून घेऊयात. तर इथे बघू शकता हलकंसं याला पाणी सुटलेलं आहे. तर आपल्याला याच पाण्यामध्ये हे छान असं भिजवून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही.
तर याच्यामध्ये थोडासा ओवा टाकून घेऊया, थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे. याचबरोबर बारीक चिरलेली एक हिरवी मिरची घेतलेली आहे, थोडासा बारीक चिरलेला कढीपत्ता घ्यायचा आहे. आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं करून बेसन घालायचं आहे. तर मी ते 1 वाटीमधलं अर्ध आता बेसन घातलेलं आहे. तर कांदा भजी कुरकुरीत होण्यासाठी 1.5 चमचा मी इथे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. आता याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे जे कांदे आहेत ना ते चांगले असे कोट झाले पाहिजे. तर बेसन चांगलं कांद्यांना कोट झालं पाहिजे, या पद्धतीने आपण मिक्स करून घेऊयात. तर एक्स्ट्रा पाणी घालायची गरज नाही आहे. जे कांद्याला पाणी सुटलं होतं त्याच पाण्यामध्ये याला मिक्स करून घेऊयात. तर यामध्ये थोडंसं बेसन परत टाकायचं आहे. तर जे आपण वाटीत बेसन ठेवलं होतं त्यामधलं आपण परत थोडंसं बेसन टाकून घेऊयात आणि परत याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि भजी तळताना ही खूप जास्त दाबून अशी तळायची नाही आहे, नाहीतर मग ती कुरकुरीत होत नाहीत. तर इथे बघू शकता हे आपलं तयार झालेलं आहे. आणि तेलसुद्धा चांगलं असं गरम करून घ्यायचं आहे. तर तेल चांगलं कडकडीतच गरम पाहिजे आहे. तर या पद्धतीने ओबडधोबड आकारातच आपल्याला टाकायचे आहे, म्हणजे याला शेप द्यायची गरज नाही आहे. तर या पद्धतीने टाकले तरच ते चांगले कुरकुरीत आणि खेकडा भजीसारखे मस्त असे आकार येणार. तर गॅसचा फ्लेम आता आपण मीडियम करून देणार आहे, म्हणजे आतपर्यंत चांगली शिजले जाईल आणि भजी चांगली कुरकुरीत होईल. तर भजी टाकताना गॅसचा फ्लेम मोठा असला पाहिजे, म्हणजे हाय फ्लेमवर आधी टाकायचे आहेत. नंतर 2 ते 3 मिनिटानंतर गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आहे आणि मस्त असा डार्क रंग येईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत मीडियम फ्लेमवरच फ्राय करून घ्यायची आहेत. तर इथे बघू शकता रंग बघा, याच पद्धतीने छान असं फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे भजी चांगली कुरकुरीत होणार. तर इथे मीडियम फ्लेमवर मी इथे छान असे कुरकुरीत करून घेतलेले आहेत. तर आता आपण काढून घेऊयात. तर इथे भजींचा आकारसुद्धा बघू शकता, याच पद्धतीने आकार आला पाहिजे, म्हणजे तरच चांगले कुरकुरीत होणार. जर तुम्ही हे जे भजी आहेत थोडे दाबून टाकलेत तर मग ते कुरकुरीत होणार नाही. आणि वरून मस्त अशा हिरव्या मिरच्या तळून घेतलेल्या आहे. तर इथे बघू शकता मस्त अशी ही कुरकुरीत आपली ही भजी तयार झालेली आहे. तुम्हाला मी तोडून सुद्धा दाखवणार आहे. तर हे बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय बाय.